Some earlier or variant references mention 30 minutes, but the current prevailing requirement for large aircraft and solid state recorders is the 60 minutes exposure at 1100 degrees centigrade. हे जे नवीन जे स्पेसिफिकेशन्स आलेले आहे त्याच्याप्रमाणे 60 मिनिटापर्यंत म्हणजे 1 तासापर्यंत 1100 डिग्रीचं कन्सिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅक बॉक्सला हानी होऊ शकते, जळू शकतो. मग आता हे कसं अचीव केलं त्यांनी? टफ आउटर शेल असतं म्हणजे घट्ट, म्हणजे ज्याला म्हणतो आपण टफ म्हणजे जे मोडून येण्यासारखं, ते टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलचं बनलेलं असतं. थिक हाय टेम्परेचर इन्सुलेशन म्हणजे खूप मोठ्या तापमानात सुद्धा ते राहिलं पाहिजे. याच्यासाठी ड्राय सिलिका बेस्ड मटेरियल 1 इंच ऑब्लिक 2.5 सेंटीमीटर थिक हे वापरलं जातं आणि ऍडिशनल प्रोटेक्टिव्ह लेअर जे आहे ते वापरल्या जातात. अनेक वेळा 2-2 वर्षानंतर पण ब्लॅक बॉक्स मिळालेले आहे. आता हा ब्लॅक बॉक्स जळाला असं म्हणत आहेत आणि ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातली जी माहिती येते आहे ती माहिती अशी आहे की ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही, की 1 तासापर्यंत जर तो 1100 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या हाय टेम्परेचरमध्ये असेल तरच तो जळतो. टंगस्टन किंवा टायटॅनियम किंवा स्टील, स्टेनलेस स्टीलचं मटेरियल असतं, पुन्हा सिलिका त्याच्यावरती आवरण असतं, इन्सुलेटर ज्याला म्हणतो आपण ते. अशा परिस्थितीत ब्लॅक बॉक्स जळला हे मानणं जरा अवघड आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ऍक्सेप्ट. आता पीआयबीने प्रेस रिलीज जाहीर केलेली आहे, त्यामध्ये असं